या रविवारी एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम देणार आहात तर हा व्हिडिओ नक्की पहा. हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सायली आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचेत, एक्झाम हॉलमध्ये काय इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्यात, पेपर सॉल्व्हिंगला काय इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचेत, रूल्स फॉलो करायचेत आणि आफ्टर एक्झाम काय रूल्स आहेत हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर संडेला 22 मार्चला एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे. सो हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. तो चलो विदाउट एनी फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. तर सर्वात पहिले कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत? ऍडमिट कार्ड. हे आपण कसं डाउनलोड करायचं ऑलरेडी आपल्या चॅनलवर बघितले, तसं जाऊन ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. ओरिजिनल आयडी प्रूफ आणि झेरॉक्स घ्यायची आहे. फक्त ओरिजिनल आयडी प्रूफ न्यायचं नाही. प्रत्येक सेंटर वाईज थोडेफार नियम चेंज होतात. ते तुमचं आयडी प्रूफ झेरॉक्स सबमिट करून घेऊ शकतात. यापैकी कोणतंही आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट. मी तर सांगेन की यामधले कोणतेही 2 आयडी प्रूफ तुम्ही घेऊन जा. आधार पॅन, आधार वोटर, कसंही कोणतेही 2 आणि आधार कंपल्सरी न्या आणि मग त्याच्या सोबत कोणतंही एक डॉक्युमेंट न्या. पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे 2. आता प्रत्येक वेळी पासपोर्ट साईज फोटो लागत नाही, पण प्रत्येक सेंटरनुसार त्यांच्या डॉक्युमेंटसाठी त्यांना कोण आलं होतं एक्झाम द्यायला त्याच्यासाठी अटेंडन्स ती एखाद्या त्या कॉलेजची किंवा शाळेची अटेंडन्स पण असू शकते आणि त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लागू शकतो. तर पासपोर्ट साईज फोटो नक्की घेऊन जा. आणि हे डॉक्युमेंट नाहीये, स्टील बॉल पेन न्यायचे तुम्हाला, ब्लॅक कलरचे. ब्लॅक बॉल पेन, जेल नाही, बॉल पेनच न्यायचे आहेत 2. क्लिअर? हे सगळं तुम्हाला घेऊन जायचंय एक्झामला जायच्या आधी. दीज आर द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. क्लिअर? आता एक्झाम सेंटरवरचे काय रूल्स आहेत, काय रूल्स आपल्याला पाळायचे आहेत? पहिली गोष्ट तर एकतर तुम्हाला फर्स्ट हाफ आला असेल किंवा सेकंड हाफ आलं असेल एक्झामचं, ते तुमच्या हॉल तिकीटवर चेक करा काय टाइम आलाय. त्याच्यावर तुम्हाला एक स्पेसिफिक दिलंय की कधीपर्यंत तुम्हाला एंट्री अलाउड आहे. त्याच्या आधी तुम्हाला 60 मिनिट तिथे पोहोचायचं आहे. त्या एंट्री नंतर कोणालाही आत एंट्री मिळत नाही. त्या टाइम मध्येच एंट्री व्हायला पाहिजे. नो लेट एंट्री अलाउड. नॉट अलाउड तुमचे फोन, स्मार्ट वॉचेस, ब्लूटूथ डिव्हायसेस, कॅल्क्युलेटर आणि नोट्स आणि बुक. ही सांगायची गरज नाहीये, पण स्टुडंट करतात. फोन मग मी बाहेर कुठे ठेवू, आत घेऊन जाते, हे असा काही वादच नाही घालायचा तिथे. तुम्हाला फोन, तुमचे ब्लूटूथ, स्मार्ट वॉचेस, कॅल्क्युलेटर्स हे काहीही सेंटरवर अलाउड नसतं. त्यांना काही आढळल्यास सिक्युरिटी चेकिंग होऊ शकते. त्याच्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट होऊ शकतो आणि तिथे जो काही ऑफिसर आहे त्यांनी नीट चौकशी नाही केली तर तो तुम्हाला अलाउड पण नाही करणार एक्झामला. हे राईट्स त्याच्याकडे असतात. सो काहीही आगाऊपणा न करता हे काहीही घेऊन जायचं नाही. 60 मिनिट आधी, सांगितलेल्या वेळेच्या 60 मिनिट आधी सेंटरवर पोहोचायचंय. ऑलरेडीच बघून घ्यायचंय कोणतं सेंटर आले. हॉल तिकीटवर तर सेंटर आले, गुगल मॅपवर टाकायचं आणि बघायचं घरापासून ते किती दूर आहे आणि मग त्याच्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पेपर आहे तसं प्लॅन करायचं आहे. क्लिअर? तर स्टुडंट्स, आता आपण बघूयात OMR शीट भरायचे काय रूल्स आहेत. OMR शीट रूल्स, आता हे तर आपलं फायनल झाले की 4च बबल्स असणार आहे आणि त्यामधलं एक सर्कल करायचे. ABCDच ऑप्शन असणार आहे, ई ऑप्शन नसणार आहे आपल्या आत्ताच्या एक्झामसाठी. पुढील कोणत्या एक्झामसाठी तो येऊ शकतो, त्याच्यात काही वाद नाहीये. आता याच्यामध्ये जे काही आपल्याला बबल कलर करायचा आहे तो पूर्ण कलर करायचा आहे. त्याच्या बाहेरही घालवायचा नाहीये आणि आताही घालवायचा नाहीये. जर तुम्ही नोटीस वाचलं जे दिलेलं आहे एमपीएससी कडून, त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की कसं कलर गृहीत धरलं जाणार नाही. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ करेक्ट वन, हे तुमचं गृहीत धरलं जाईल. पण तुम्ही फक्त एवढंच कलर केलं तर हे तुमचं गृहीत धरलं जाणार नाही. तुम्ही हे कलर करून इरेज करू शकत नाही. सो पहिल्यांदाच करताना व्यवस्थित करा, कारण जर ते समजलं नाही, रॉंग OMR भरलं तुम्ही, तर तुमचं इव्हॅल्युएशन होणार नाही त्या आन्सरचं.
कम्प्लीट कलर आपल्याला करायचा आहे. पेन चेंज आपल्याला अजिबात करायचा नाहीये. सेमच टाईपचे दोन्ही पेन घेऊन जायचे आहेत आणि ओव्हर कलरही करायचा नाहीये की हा सर्कल एवढा आहे आणि त्याच्या बाहेरून मी पूर्ण कलर केलेलं आहे. सो थोडं 2-3-4 सेकंड घ्या आणि कलर करा, पण प्रॉपर कलर करा. तुम्हाला जे OMR शीट येणार आहे त्या OMR शीटवर तुम्हाला पहिल्यांदा इकडे वरती तुमचा सीट नंबर, रोल नंबर फिलअप करायचा असणार आहे आणि त्याच्या खाली क्वेश्चन बुकलेट नंबर, प्रत्येकाचा क्वेश्चन बुकलेट नंबर सेपरेट असेल किंवा मल्टिपल असतील, ABCD टाइप्स असतील, 1 2 3 4 टाइप असतील, तर इथे तुम्हाला लिहायचं आहे. सपोज 1 2 3 आहे क्वेश्चन बुकलेट नंबर आणि XYZ तुमचा सीट नंबर आहे, तर हे आधी तुम्हाला फिल करायचं आहे. दीज आर द रूल्स फॉर फिलिंग युअर OMR आन्सर शीट. क्लिअर? तर स्टुडंट्स, एक्झाम झाल्यानंतर काय करायचं आहे? आपले जे OMR शीट आहे ते सबमिट करायचं आहे इन्व्हिजिलेटरला आणि त्या क्वेश्चन पेपर जो काही आपला असेल तो तिथेच ठेवायचा आहे सेंटरमध्ये का घरी घेऊन यायचा आहे? इट इज डिपेंड ऑन दॅट सेंटर. सेंटरचे जे काही रूल्स असतील तसे तुम्ही फॉलो करायचे आहे. तिथे तुम्हाला सांगतील की क्वेश्चन पेपर तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे. अजिबात बडबड काहीही त्या सेंटरमध्ये करायचं नाही. एकदा त्या सेंटरमध्ये आतमध्ये आपण गेलो, आपला सीट नंबर मिळाला, आपण बसलो की काहीही आगाऊपणा करायचा नाही. आपलं जे काही शीट आहे ते फिल करायचं, तुमचं काय सीट नंबर आहे ते फिल करायचं आणि शांतपणे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा. आता लास्ट टाइम तुम्हाला मी सांगणार आहे की पेपर पॅटर्न काय आहे रिव्हिजनसाठी. ऑफलाईन एक्झाम आहे. मला माहित नाही आता स्टुडंटनी ऑनलाईन मॉक टेस्ट दिल्यात की काय प्रॉब्लेम आहे, पण स्टुडंटचे मेसेजेस येत आहेत की मॅम ऑनलाईन एक्झाम होणार आहे का ऑफलाईन एक्झाम. आपण OMR शीट कशाला भरतोय? ऑनलाईन आपण भरत नाही, ऑफलाईन भरायचा आहे. ऑफलाईन एक्झाम आहे. OMR शीट असणार आहे. करेक्ट आन्सरला सर्कल करायचं आहे. जे आन्सर सॉल्व्ह करायचं नाही त्याला काहीच करायचं नाही, ते रिकामं सोडून द्यायचं. 100 क्वेश्चन असणार आहे, 200 मार्क्स असणार आहे, 1 तासाचा वेळ असणार आहे. एक करेक्ट क्वेश्चन असेल तर 2 मार्क मिळतील आणि एक रॉंग क्वेश्चन असेल तर हाफ मार्क कट होईल, 0.5 मार्क्स कट होतील बिकॉज 25% निगेटिव्ह मार्किंग आहे. याच्यामध्ये मागे थोडा गोंधळ झालेला, पण इट इज क्लिअर की 0.5 आहे. तर स्टुडंट्स, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर आणि तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. अजून 3 दिवस राहिलेत. अजून काही तुम्हाला गायडन्स हवा असेल तर मला खाली कमेंट करा. त्यावरही मी व्हिडिओ बनवेल किंवा कम्युनिटी पोस्ट अपलोड करेल, ती तुम्ही रीड करा. तर चलो, बाय बाय, टेक केअर, स्टडी हार्ड.